मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल ब्लॉगमध्ये. सर्वांना नवनादेश अवधूत चिंतन श्री गुरुदेव. कामावरून कधी आलो फ्रेश सर्व काय झालं त्याच्या पाया बिया पडा तुम्ही पंचपन काय बोलते मम्मी. हो बघा आम्ही खायला काय आणलंय बघू शकता. वेफर हा दे ना आपले प्लेट त्याच्यात खाऊ काढ आता काय. अरे बघा कशात देते मम्मी. काय आता देते बघा. भाऊ घे रे काय बोलले घे बस 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 नाही आला बघा. तर चला मस्त आता वेफर आणलेत वेफर खाऊ. येडायचं त्यापुरती कंटिन्यू ब्लॉगमध्ये. मित्रांनो आलो ब्लॉगमध्ये बघू शकता. झालंय माझं खाऊन पिऊन कधी. देवांश बसलाय मोबाईल घेऊन. त्याला काही काम नसतं मोबाईल घेऊन बसतो. ये बड़ी अच्छी बात कही आप. आता मम्मीने काय बनवलंय दाखवतो तुम्हाला. मम्मीचं काय चालू आहे. मम्मीने बघा कसल्या आळू काय होतं याला कोथिंबीरची वडी आहे. कोथिंबीरच्या वड्या पण वेगळ्या केल्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीच्या बनवल्या आहेत तिने. ते कसं हॉटेलमध्ये भेटतात अशा बनवल्यात अशा वाटतात त्या. हे बाजारात भेटतात ना हॉटेलमध्ये. एका हॉटेलमध्ये बघितलेलं मी. टाकले सगळे म्हणून असते तो जाम भारी वाटतंय बघू शकता. आमच्याकडे काय ना काय चालूच असतं. खाण्याचे लय शॉकिंग आहे आम्ही. हे ते आम्ही खाण्याचे शॉकिंग आहे आणि हा नुसता मोबाईल घेण्याचा शॉकिंग आहे बघा. याला काही काम नसतं. घेतला मोबाईल खायचा पण शौक आहे आणि बघा आता मोबाईल घेतलाय माझा. गजब बेइज्जती है. छान वाटत जाम भारी है ना. मग काय चौकन काय करता त्याच्यात. तेच करते. मस्त हळू वड्या तळल्या जात आहेत. हे सॉरी कुठल्या वड्या कोथिंबीरच्या वड्या. सॉरी माय मिस्टेक. कोथिंबीरच्या वड्या तळतात. आपल्याकडे काय ना काय चालूच असतं. बघा असं तसं हे काय ना काय चालूच असतं आमच्याकडे. ते नाही तर ते नाही तर हे. आम्ही कसे प्रत्येक गोष्ट दाखवतो ब्लॉग मध्ये. असं लपून नाही ठेवत लोकांचा. आम्हाला सवय नाही काही असू. असं नाही खायचं असो दुसरं काही असो पण आपण कुठली गोष्ट लपवतो का नाही लपवत. प्रत्येक गोष्ट आम्ही ब्लॉग मध्ये दाखवतो. आम्हाला अशी सवय नाही का लपवून ठेवायचं. ते आपल्याला आवडत पण नाही. काय लपवून काय करायचंय. आपल्याच पैशाचे लपवून ठेवलं तरी कोण काय बोलणार आहे. काय दुसऱ्याचे कोणाचे पैसे आहेत. आपल्याच पैशाचे आपल्याच कष्टाचे. मग कशाला कुठली गोष्ट लपवून ठेवायची. म्हणून मी कुठली गोष्ट लपवून नाही ठेवत. जे आहे ते ब्लॉग मध्ये दाखवतो बघा आता. आणि ती माझी सवयच आहे. मला आवडतं प्रत्येक गोष्ट काय उगाच काय लपवून करायचे. जे आहे ते सर्व मी दाखवतोच. खाण्याचं पण असो किंवा काय घेतलं किंवा काय असेल प्रत्येक गोष्ट मी ब्लॉग मध्ये दाखवतोच. सवयच आहे माझी. जे ते आपल्याच कष्टाचं असतं. मग कशाला कोणाला हे का घाबरायचं आणि काय. तळत आहेत का अजून. तळणं चालू आहे अजून. काढते का झाल्या का. या आपल्या कोथमीरच्या वड्या खायला. ज्याला ज्याला आवडतात त्यांनी या खायला. ते मस्त केलं. हे भारी वाटलं. हे भारीच आहे. आणि असंच नाही
कोथमीरच्या जोड्या नाही, जेवायला पण आहे आमच्याकडे बाबा. 1-2 माणसाचं जेवण एक्स्ट्रा असतं, म्हणजे सगळ्यांना इन्व्हाइट करतो आहे की नाही. कधी पण आम्ही कोणाला नाही बोलत. प्रत्येकाला आमच्या घरात 2 ते 3 माणसाचं जेवण एक्स्ट्रा असतंच. असं नाही की बाबा नाही म्हणून, असतंच. आणि प्रत्येकाला आम्ही बोलतो का या जेवायला. मग ते कुठलेही मेनू असो काय असो ते ठरलेलंच आहे आमचं. आता बघा मम्मी काढते ते काय नाही, ग्लास हल्ला मग. हा जास्त भारी वाटते. वाचच बघा भारी येतोय. मस्त मस्त. चला बघितलात तुम्ही, तेच दाखवायसाठी ब्लॉग चालू केला. भेटू आपण थोड्या आणि सध्यापुरती ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. तर मित्रांनो आलो ब्लॉगमध्ये. त्याला सोडला क्लासला, मी आणि मम्मी घेतलं जेवायला. मम्मी आहे आणि इकडे जेवण आहे, म्हणजे जेवायला घेतलंच आहे, अजून काही जेवलो नाही. आणि मग अशी बघा हे आपल्या कसल्या वड्याने परत विसरलो, कोथमीरच्या वड्या बनवल्या आहेत. तर त्या पण मला पण दिल्यात. म्हटलं चला आता आम्ही घेतो जेवायला, तुम्ही पण आहे जेवायला. सध्यापुरती ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. The next day. मित्रांनो आलो ब्लॉगमध्ये घेतलं जेवायला. ब्लॉग तर आता डायरेक्ट मी आत्ताच म्हणजे कालचा आणि आत्ता जॉईन करत होतो, काय जास्त झालं नव्हतं म्हणून आता डायरेक्ट गणपतीत दाखवला आणि आता डायरेक्ट जेवायला आलो होतो. बघा जेवण काय आहे, पापड लोणचं आणि मसाले भात बनवलाय मम्मीने, बघू शकता बघा. आणि मम्मीची पण तब्येत बरी नाही, बघा मम्मीचं तोंड कसं झालंय.
म्हटलं चला आम्ही घेतो जेवायला, तुम्ही पण या जेवायला सध्यापुरती कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. मित्रांनो आलो ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग पूर्ण झालेला आहे. आणि हो कसं झालं, आज मी पूर्ण सकाळी ब्लॉग नाही चालू केला, म्हणजे कालच ब्लॉग चालू केला आहे, पण जास्त काय झाला नाही म्हणून 2 दिवसाचं जॉईन करतोय. तर सीन असं झालं आहे, आज मी सकाळी काही केलं नाही, मम्मीला पण बरं नव्हतं वगैरे, तर माझा पण मूड नव्हता ब्लॉग चालू करायचा. आणि आता संध्याकाळी जेव्हा गणपती आले तेव्हा मी तो ब्लॉग चालू केला. मग म्हटलं चला गणपती पण दाखवला वगैरे ब्लॉगमध्ये, जेवण वगैरे पण दाखवलं. मग म्हटलं चला आता ब्लॉग एंड करतोय. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि जे कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी पण माझ्या चॅनल जाऊन सबस्क्राईब करा. आपण भेटू नवीन ब्लॉगमध्ये नवीन. तोपर्यंत बाय बाय.